जास्त तुमचा वेळ घेत नाही. आधीच्या लेक्चरची लिंक टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल, तिथं तुम्ही भेट द्या, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. जास्त तुमचा वेळ घेत नाही. पहिला प्रश्न तुमच्यासमोर हा, जागतिक आनंदी अहवाल 2025 मध्ये भारताचे स्थान काय आहे? जागतिक आनंदी अहवाल, जीएमसीचे व्हिडिओ आता एक एक घेतोय ना, सगळेच कसे शक्य आहे हेही तुम्हाला जीएमसीला विचारलं जाऊ शकते. हा 100% जीएस असो, जीएमसी परीक्षा असो, कोणत्याही परीक्षेला करंट आहेच. उलट हे तुम्हाला सारांश देतोय मी मागच्या 6 महिन्याचा. महत्त्वाचे निर्देशांक आपण पाहतो एकाच लेक्चरमध्ये. धन्यवाद रमेश सर. हा येणारच परीक्षेत, कारण तेवढी मेहनत आपण करतोय त्याच्यावर, तुमच्याकडून करून घेतोय. चला आता आपण येऊया जागतिक आनंदी निर्देशांकाची चर्चा करूया. मित्रांनो, जागतिक आनंदी निर्देशांक तुम्ही उत्तर देईपर्यंत त्याचे महत्त्वाचे पॉईंट मी इथं घेतोय. मित्रांनो, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स असं म्हटलं जातं. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स जो आहे हा मित्रांनो, आपण जर पाहिला, हा जाहीर कोण करतं असं जर तुम्हाला विचारलं, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स जाहीर कोण करतं? एक संस्था लक्षात घ्या. जे वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स जाहीर करणारी संस्था ते म्हणजे संयुक्त राष्ट्राची एक शाखा आहे. त्याचं नाव आहे शाश्वत विकास उपाय नेटवर्क. शाश्वत विकास उपाय नेटवर्क. विकास उपाय नेटवर्क. उपाय नेटवर्क. त्याचबरोबर आणखी एक संस्था याच्यासोबत आपल्याला संलग्न पाहायला मिळते, त्याचं नाव आहे गॅपल. आणि त्याचबरोबर आणखी एक संस्था, त्याचं नाव आहे वेल विंग रिसर्च सेंटर असं टाकून देतो. ही संस्था जागतिक आनंदी निर्देशांक जाहीर करत असते. मित्रांनो लक्षात घ्या, सलग 8 वेळा या निर्देशांकामध्ये आपल्याला फिनलँड हे प्रथम क्रमांकावर पाहायला मिळतं. सलग 8 वेळा फिनलँड जे आहे हे आपल्याला प्रथम क्रमांकावर पाहायला मिळतं. जेव्हा आपण 2025चा विचार करतोय, परत एकदा सांगतोय, या निर्देशांकामध्ये काही निर्देशांकाच्या समोर तुम्हाला 2024 पाहायला मिळेल. लक्षात घ्या. हा रमेश सर, ठीक आहे, लक्षात घ्या. 96वी घटना दुरुस्ती, काय भ्रष्टाचार. हा, तर मी तेच म्हणतोय, 2400 निर्देशांक जे आहेत याच्यामध्ये काही निर्देशांक 2024 2025ला जाहीर होतात. लक्षात घ्या, 25ला 2400 जाहीर होतात काही निर्देशांक, आणि काही निर्देशांक त्याच वर्षीचे जाहीर होत असतात. तर काही निर्देशांक ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जे जाहीर होतात ते आपल्याला 2024 आतापर्यंत विचारावे लागतात. त्यामुळे लक्षात घ्या, समोर जे आपण घेतोय हे करंटशी आतापर्यंत मी घेतोय तिथपर्यंत रिलेटेड आहे. याच्यानंतर जर निर्देशांक जाहीर झाला तर तुमचं उत्तर वेगळं असू शकतं. मित्रांनो, या निर्देशांकाची सुरुवात विचारली तुम्हाला कधीपासून झाली, तर या निर्देशांकाची सुरुवात आपल्याला 2012 पासून पाहायला मिळते. 2012 पासून. बरं, जागतिक आनंदी निर्देशांकामध्ये भारताचे स्थान कितवे आहे? मित्रांनो, भारताचे स्थान आपल्याला इथं 118वे पाहायला मिळतं. इथं लिहितोय मी भारत. बर, एकूण किती देश आहे त्याच्यामध्ये समाविष्ट? तर मित्रांनो, एकूण 147 देशांपैकी भारत जो आहे हा 118व्या स्थानावर आपल्याला पाहायला मिळतो. आता तुम्हाला विचारले जातात या सूचीमधले टॉप 5 देश किंवा टॉप 3 देश तुम्ही कोणतेही घेऊ शकता. टॉप 3 म्हटलं तरी तुमचे उत्तर निघतात, टॉप 5 असले तरी उत्तर निघतात. याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा मी म्हटलंय जागतिक आनंदी निर्देशांकामध्ये फिनलँड प्रथम क्रमांकावर. फिनलँड हे पाठ करायचं बरं का, हे पाठ करायचं, कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. दुसऱ्या क्रमांकावर जागतिक आनंदी निर्देशांकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ते एक देश, त्याचं नाव आहे डेन्मार्क. हा जागतिक आनंदी निर्देशांकामध्ये दुसऱ्या क्रमांकावर. जागतिक आनंदी निर्देशांकामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे आईसलँड. आणि जागतिक आनंदी निर्देशांकामध्ये चौथ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतो स्वीडन. 4 असले तरी लक्षात तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. आता सर्वात कमी आनंदी जागतिक आनंदी निर्देशांकामध्ये 143वा देश, जो सर्वात कमी आनंदी म्हणून गणला जातो, 143व्या देशाचं नाव आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजे झिम्बाब्वे. अफगाणिस्तान पासून सुरुवात होते. 147 आहेत ना. हा, 147 मध्ये 147व्या क्रमांकावर आहे 147 अफगाणिस्तान. शॉर्ट फॉर्म मध्ये AFG लेतोय, समजून जा.
146व्या स्थानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे सिएरा लिओन, हा आफ्रिका खंडातला देश आहे. सिएरा लिओन, आफ्रिका खंडाच्या पश्चिमेला हा देश आहे सिएरा लिओन. हा सर्वात कमी आनंदी असलेल्या देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर. 145व्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतो लेबेनॉन नावाचा देश. लेबेनॉन हा सुद्धा आपला आफ्रिका खंडामध्ये. आणि 144व्या स्थानामध्ये यावेळेस आपल्याला म्हणजे जागतिक आनंदी निर्देशांकामध्ये मालावी हा देश पाहायला मिळतो. कोणता देश पाहायला मिळतो? मालावी हा देश पाहायला मिळतो. मित्रांनो, भारताचं स्थान 118 असून भारताचे गुण जे आहेत, भारताचे पॉइंट जे आहेत, हे पॉइंट आपल्याला पाहायला मिळतात 4.389 एवढे भारताचे पॉइंट आपल्याला पाहायला मिळतात. क्लिअर? समजता काय सगळ्यांना? क्लिअर? चला, तर मग इथं विचारले जागतिक आनंदी निर्देशांकामध्ये भारताचं स्थान कितवं? भारताचं स्थान आपल्याला 118 पाहायला मिळतं. जर तुम्हाला विचारलं जागतिक आनंदी निर्देशामध्ये आशिया खंडातील सर्वात आनंदी देश कोणता, आशिया खंडातील सर्वात आनंदी देश कोणता, तर या देशाचं नाव आपल्याला पाहायला मिळतं तैवान नावाचा देश. कोणता? तैवान देश. या तैवानची रँक आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो 27वी. कितवी? 27वी. हे सगळं मी तुम्हाला पीपीटी टेलिग्राम चॅनलला आपल्या टाकतोय. जसं लेक्चर झालं तुम्हाला तिथं अवेलेबल होतील, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. क्लिअर? 12 ते 15 जवळपास 15 एक निर्देशांक असतील, ते 14-15 निर्देशांक आहे. याच्या बाहेर निर्देशांक येणार नाहीत, कारण आपण निर्देशांकामध्ये सुद्धा खूप छोटे छोटे मुद्दे घेतलेले आहेत. म्हणजे कंबाईन परीक्षेपासून तर तुमच्या पोलीस भरतीपर्यंत सगळे कव्हर होऊन जातील. चला घ्या दुसरा प्रश्न तुमच्या समोर. QS वर्ल्ड फ्युचर स्केल इंडेक्स 2025च्या पहिल्या आवृत्तीत भारत कितव्या क्रमांकावर आहे किंवा भारताचा क्रमांक किती आहे? सर लक्षात ठेवण्यासाठी थोडं वाचायचे का सर्व वाचायचे जीके? तसं नसतं. जीके मध्ये तुम्हाला लिंक लावावी लागते, अभ्यासक्रमाची लिंक लावावी लागते, विषयाची लिंक लावावी लागते, त्यावेळेस जीके सोपं जातं. जीके तुम्ही पाठांतर केलं तर सोपं जाणार नाही, समजून घ्यावं लागतं, लिंक लावावे लागतात, तेव्हा ते सोपं जातं. चला आपण आता दुसरा निर्देशांक अभ्यासूया. वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2025. वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2025. टायटल तर आहेच, टायटल टाकण्याची आवश्यकता नाही. आता याच्याबद्दल आपण चर्चा करूया. बघा, वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2025. सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, हा जो निर्देशांक आहे, हा निर्देशांक जाहीर कोण करतं? इथून सुरुवात करायची. हा निर्देशांक जाहीर करणारी संस्था लक्षात घ्या. हा निर्देशांक जाहीर करणारी संस्था आहे ती म्हणजे QS. त्याच्यामुळेच नाव दिलेलं आहे QS वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2025. QS नावाची संस्था ही संस्था जाहीर करत असते. सुरुवात कधीपासून झाली या इंडेक्सची? तर या इंडेक्सची सुरुवात जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते 2025 पासून. म्हणून इथं दिलेलं आहे पहिल्या आवृत्तीमध्ये, प्रथम आवृत्तीमध्ये सुरुवात 2025. फ्युचर स्किल या शब्दाचा अर्थ होतो येणाऱ्या कालावधीमध्ये कोणता देश आपल्या स्किलच्या पातळीवर किती स्वतः विकसित होईल, किती आपली उंची गाठेल, याचा अर्थ या देशाची पुढे येणारी रँक कितव्या क्रमांकावर तो प्रगती करू शकतो, हा त्याचा इंडेक्सचा अहवाल असतो. पुढे लक्षात घ्या मित्रांनो, या स्किलचं म्हणजे या इंडेक्सचं मूल्यांकन जे आहे, पहा जर तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास करत असाल तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याला लिंक करून घ्या. मूल्यांकन एकूण 4 घटकामध्ये केलं जातं. कोणत्या कोणत्या घटकाच्या आधारे केलं जातं मित्रांनो? पहिला घटक याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कौशल्य अनुकूलता. कौशल्य अनुकूलता याच्यामधला तिसरा घटक महत्त्वाचा आहे, कारण तिसऱ्या घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो सरळ सेवेला सुद्धा. दुसरा आहे अकॅडमिक, आपण त्याला म्हणतो, किंवा अकादमिक तत्परता. अकादमिक तत्परता हा तिसरा फार महत्त्वाचा आहे. तिसरा आपल्याला घटक पाहायला मिळतो ते म्हणजे भविष्यातील काम. आणि मित्रांनो, या तिसऱ्या घटकामध्ये भारतानं दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. भविष्यातील काम, फ्युचर टू वर्क, बरोबर आहे. फ्युचर टू वर्क याच्यामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर पाहायला मिळतो, तिसऱ्या घटकामध्ये दुसऱ्या क्रमांकावर. कारण मित्रांनो, AI तंत्रज्ञानाच्या आधारे भारत भविष्यामध्ये खूप पुढे जाऊ शकतो असा हा अहवाल सांगतो. आणि चौथा आहे आर्थिक परिवर्तन. आर्थिक परिवर्तन
इथं दुसरा भारत आहे, पहिला USA आहे. AI चा वापर करून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून भारत जो आहे हा खूप वेगानं पुढे जाऊ शकतो असा हा अहवाल सांगतो. आता विचारलंय या अहवालामधले ठळक मुद्दे. या अहवालामध्ये टॉप 5 देश कोणते ज्या शीर्षस्थानावर आहेत या अहवालामध्ये. सर्वात पहिला देश आहे USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका ज्याला आपण म्हणतो. दुसरा आहे UK, ग्रेट ब्रिटन, युनायटेड किंगडम. तिसरा देश आपल्याला पाहायला मिळतो जर्मनी. कोणता देश? जर्मनी. चौथा देश आपल्याला पाहायला मिळतो ते म्हणजे ऑस्ट्रेलिया. आणि पाचवा देश आपल्याला पाहायला मिळतो ते म्हणजे कॅनडा. मित्रांनो, या इंडेक्समध्ये सर्वात कमी किंवा सर्वात खालच्या स्तरावरचे देश असा इंडेक्सचा मुख्य भाग नाहीये. या इंडेक्समध्ये मुख्य जे 50 देश आहेत याची आकडेवारी दिलेली आहे. याच्यामध्ये भारताचं स्थान कितवं आहे असं तुम्हाला विचारलंय. तर मित्रांनो, भारताचं स्थान जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतं 25वे. कितवे स्थान? 25वे. ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर ऑप्शन क्रमांक 2 दिलेलं आहे त्यांचं उत्तर इथं 100% बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2. क्लिअर? ऑप्शन क्रमांक 2. समजतंय का रे? समजतंय ना? काय नाही, आपण जे इंडेक्स घेतोय ते व्यवस्थित करा. याच्या इतक्या डिटेल का? कारण या घटकावर सुद्धा प्रश्न आहेत. या घटकावर सुद्धा, कारण दिवसेंदिवस काठिण्यता पातळी एवढी वाढत चाललेली आहे की आपल्याला परीक्षा घेणारे ज्या वेगाने पळते त्याच्यापेक्षा जास्त वेग आपल्याला घ्यावा लागतो. तेव्हा आपण त्या ठिकाणी कन्फर्म म्हणजे आपण आपल्या याच्यापर्यंत पोहोचू शकतो, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. राज्यसेवासाठी नाही, कंबाईनची बॅच सुरू आहे इकॉनॉमिक्स मध्ये. त्याच्यामध्ये आपलं परकीय व्यापार आपलं हे टॉपिक सुरू आहे. परकीय व्यापार प्रकरण सुरू आहे. कालही त्याच्यामध्ये लेक्चर झालं, उद्याही त्याच्यामध्ये लेक्चर आहे. चला घ्या पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हा. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025. मित्रांनो, तुम्ही उत्तर द्या तोपर्यंत मी या निर्देशांकाबद्दल चर्चा करतोय. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक. मित्रांनो, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक जे आहे, सर्वात पहिल्यांदा हा जो निर्देशांक आहे हा निर्देशांक जाहीर कोण करतं? जाहीर करणारी संस्था लक्षात घ्या. हा जो निर्देशांक आहे हा जाहीर केला जातो ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल द्वारे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेद्वारे. इंटरनॅशनल याच्यावर खूप परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे हा निर्देशांक महत्त्वाचा आहे. हा जाहीर केला जातो ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. ही संस्था मित्रांनो बर्लिन या ठिकाणी स्थित आहे. बर्लिन येथे स्थित आहे. पुढे चला, जाहीर कोण करतं याचं उत्तर तुम्हाला मिळालं. मित्रांनो, पुढं हा प्रकाशित कधी केला गेला? प्रकाशित कधी केला गेला हे 2025 चा भाग आहे, मात्र प्रकाशित कधी केला गेला तर मित्रांनो 11 फेब्रुवारी 2025 ला हा निर्देशांक प्रकाशित केला गेला. पुढे चला मित्रांनो, एकूण किती देशाचा निर्देशांक हा आहे? एकूण देशांचा जेव्हा आपण विचार करतो, एकूण देशांची संख्या आपल्याला 180 पाहायला मिळते. किती? 180. आता 180 मध्ये भारत आपल्या कितव्या स्थानावर आहे? मित्रांनो, भारत जो आहे हा 180 पैकी आपल्याला 96व्या क्रमांकावर पाहायला मिळतो. कितव्या? 96व्या स्थानावर पाहायला मिळतो. बर, 2023 चा आकडा आपण जेव्हा पाहतो किंवा 2023 चा, आता हे भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 जरी लिहिले तर हा 2024 चा आहे. 25 चा आकडा आणखी म्हणजे 25 चा निर्देशांक येणं आणखी बाकी आहे. 25 चा निर्देशांक येणं, परंतु काही ठिकाणी तुम्हाला 2025 दिसेल, मात्र 25 चा आलेला नाही. या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये जर 24 चा येणार असेल तर पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये 25 चा येईल. त्यामुळे हाच तोपर्यंत लक्षात असू द्या. 2023 मध्ये भारत जो आहे हा 93व्या स्थानी आपल्याला पाहायला मिळतो. कितव्या? 93व्या स्थानी. म्हणजे 3 स्थानाचे म्हणजे 3 स्थान आपल्याला घसरलेला पाहायला मिळतो. भारताचे गुण किती आहेत या वर्षी? तर भारताचे गुण जे आहेत इथं मी लिहितोय गुण लिहितोय, हे आपल्याला पाहायला मिळतात 38 गुण. ठीक आहे. चला मित्रांनो, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक जो आहे हा 0 ते 1 याच्यामध्ये याचं मार्किंग केलं जातं.
भ्रष्टाचाराचा आकडा जर 0 ते 100 पर्यंत मार्किंग केलं जातं. भ्रष्टाचाराचं मूल्यांकन जे 100 जर असेल तर समजायचं या ठिकाणी स्वच्छ असणारा देश म्हणजे जिथं 0% भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळतो. आणि जर त्यांचं गुण किंवा मूल्यांकन करत असताना इथं मी लिहितोय याचं मूल्यांकन 0 ते 100 मध्ये केलं जातं. मूल्यांकन 0 असेल तर सर्वात भ्रष्ट देश आणि जर मूल्यांकन 100 असेल तर सर्वात स्वच्छ देश. क्लिअर? येते लक्षात? आता याच्यामधले टॉप देश लक्षात घ्या ज्यांचा क्रमांक 100च्या जवळपास आहे. टॉप देशामध्ये सर्वात पहिला क्रमांक पटकवलेला आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे डेन्मार्क या देशानं. जास्तीत जास्त निर्देशांकामध्ये टॉपला तुम्हाला हेच दिसतील. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे फिनलँड देश. तिसऱ्या क्रमांकावर आहे सिंगापूर. कितव्या? तिसऱ्या क्रमांकावर. तसं आता उलट सर्वात भ्रष्ट देश आपण म्हटलं म्हणजे 180वा क्रमांक आपण घेतला याचा अर्थ सर्वात भ्रष्ट. 180वा घेतला याचा अर्थ सर्वात भ्रष्ट म्हटल्यानंतर आपल्याला पहिल्या क्रमांकावर पाहायला मिळतो तो म्हणजे दक्षिण सुदान देश. कोणता? दक्षिण सुदान देश. त्याच्यानंतर 179व्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतो 180 पैकी 179व्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतो सोमालिया देश. कोणता? सोमालिया नावाचा देश. आणि 178व्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतो व्हेनेझुएला हा देश. क्लिअर? येते लक्षात? भारताच्या शेजारची स्थिती काय? शेजार धर्म पाहिला कारण शेजार धर्मावर सुद्धा परीक्षेला आजकाल प्रश्न विचारले जातात. भारताच्या शेजारी देशामध्ये आपण जर पाहिलं भूटान हा जो देश आहे हा भूटान देश आपल्याला पाहायला मिळतो ते म्हणजे 18व्या स्थानी. कितव्या? 18व्या. सर्वात कमी भ्रष्टाचार भारतापेक्षाही कमी. भारत कितव्या? 96व्या गेलाय. इथं मी क्लिक करतो ऑप्शन क्रमांक 1 96. भूटान 18व्या स्थानी आहे कारण तिथं आताही राजेशाही पद्धती आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर चीन आपल्या शेजारचा जो देश आहे चीनमध्ये भ्रष्टाचार म्हणजे आपल्यापेक्षा चीन कमी आहे. 75व्या क्रमांकावर आपल्याला चीन पाहायला मिळतो. जेव्हा नेपाळचा आकडा आपण पाहूया नेपाळ आपल्यापेक्षा जास्त भ्रष्ट 107 नेपाळचा आकडा आहे. श्रीलंका हा जो देश आहे हा आपल्या दक्षिणेला असणारा देश. या श्रीलंकेचा आकडा आपल्याला 135 पाहायला मिळतो. क्लिअर? येते लक्षात? तर अशा पद्धतीनं तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. सिंगम एवढं डोक्यात म्हणजे तसं नसतं कारण असतं गरज ही शोधाची जन्य जसं तुम्ही म्हणता तसं मी जर स्वतःसाठी मी म्हटलं की मला हे सगळं डोक्यात ठेवायचं आणि अभ्यास करायचा तर अभ्यास होत नाही. जेव्हा तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे एक जिम्मेदारी असते त्यामुळं जिम्मेदारी जेव्हा समोर येते तेव्हा काही होईना ते बरोबर डोक्यामध्ये जातं. हा सराव आहे. भारत 1 नंबरला कधी येईल? सद्यस्थिती जर अशीच सुरू राहिली तर भारत 1 नंबरला लवकरच येईल असं मला तरी वाटतंय. क्लिअर? चला या. अरे 1 मिनिट श्रीलंका 121 आहे आणि 135व्या पाकिस्तान आहे. पाकिस्तान आहे 135व्या स्थानी 135. आपण याच्यातच खुश. आपण तुलना करतो पाकिस्तान सोबत की बाबा ठीक आहे त्याच्यापेक्षा तर आपण बरे आहेत. आपण तुलना करत नाही चीन सोबत. आपण तुलना करत नाही अमेरिका फिनलँड सोबत. आपण तुलना करतो अरे पाकिस्तान आपण 96ला आहे आपल्याला हे वाटलं अरे बापरे 96ला आपण. जसं तुम्ही खाली आलात पाकिस्तान 135ला पाकिस्तान 135ला आहे ना आपण त्याच्यापेक्षा वर आहे बस खुश. अशी विचारधारा आपल्या इथं आहे. अभ्यास करताना सुद्धा आपल्या रूममेटपेक्षा आपल्याला जर मार्क चांगले आले तर आपण खुश राहतो. मात्र तुमची स्पर्धा तुमच्या रूममेट सोबत नसते. तुमची स्पर्धा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असते. कळालं का? चला घ्या पुढचा प्रश्न. मानव विकास निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? मानव विकास निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? चला धन्यवाद सर. गॉड अचिव्हमेंट चॅनल तुमचं नाव मला तर माहित नाही परंतु धन्यवाद. तुमची ही पोचपावती माझ्यापर्यंत पोहोचते. चला आता मानव विकास निर्देशांकाबद्दल चर्चा करूया.
मानव विकास निर्देशांक. मित्रांनो, थोडंसं बेसिक माहिती जी वारंवार मानव विकास निर्देशांकाबद्दल विचारली जाते. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, सर्वात पहिल्यांदा मानव विकास निर्देशांक जाहीर करणारी संस्था लक्षात घ्या, ही करत असते UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. UNDP संस्था जी आहे, मुख्यतः आणखी एक दोन संस्था आहेत पण मुख्य लक्षात घ्या UNDP जाहीर करत असते. या निर्देशांकाची सुरुवात, कारण हा सर्वात म्हणजे परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून हा सर्वाधिक विचारला गेलेला निर्देशांक असल्यामुळे याच्याबद्दल काही बेसिक माहिती असणं गरजेचे आहे. 1990 पासून मानव विकास निर्देशांकाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल मित्रांनो, मानव विकास निर्देशांकाचे जनक कोण? मित्रांनो, पाकिस्तानी अर्थतज्ञ मेहबूब उल हक यांना मानव विकास निर्देशांकाचे जनक असे म्हणतात. मेहबूब उल हक आणि अमर्त्य सेन यांचं सुद्धा योगदान आपल्याला पाहायला मिळतं. अमर्त्य सेन म्हणजे मुख्यत्वे मेहबूब उल हक पाकिस्तानचे, यांना मानव विकास निर्देशांकाचे जनक असं म्हटलं जातं. मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला विचारलं जाईल मानव विकास निर्देशांकाचे किती निर्देशक आहेत, आयाम किती आहेत विचारलं जाईल. आयाम आणि निर्देशक. आयाम लक्षात घ्या, किंवा मी असं म्हणतो सरळ तुमच्या सोप्या भाषेमध्ये, किती घटकाच्या आधारे भारताचा मानव विकास निर्देशांक विचारला जातो. मित्रांनो, याचे 3 घटक आहेत. सर्वात पहिला घटक आहे ते म्हणजे दीर्घ व निरोगी आरोग्य. मी तर डायरेक्ट आरोग्य लिहितोय, आपलं आरोग्य विचारात घेतलं जातं. मी म्हटलं की मानवाचा विकास झाला म्हणजे पैसे माणसाजवळ आले म्हणजे मानवाचा विकास झाला का? उत्तर आहे नाही. तुमच्याकडे कोटी रुपये पडू नयेत, मात्र तुमचं आरोग्यच व्यवस्थित नसेल, तुम्ही जर गादीवरून उठूच शकत नसाल, याचा अर्थ तुम्ही शून्य आहात, तुमचा विकास काहीच झालेला नाही. म्हणून मानवाचा विकास मोजत असताना आरोग्य लक्षात घेतलं जातं. दुसरं त्याचं शिक्षण लक्षात घेतलं जातं. तुम्ही किती श्रीमंत आहात आणि तुमचं शिक्षण काही नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे मानव विकास निर्देशांकामध्ये कमी अंक दिले जातात. आणि सर्वात शेवटी तुमचं दरडोई उत्पन्न जे आहे, ह्या तिन्हींचा आधार घेऊन या ठिकाणी मानव विकास निर्देशांक जे आहे, मानव विकास निर्देशांक मोजला जातो. आता आपण 2025चा मानव विकास निर्देशांक पाहत असताना 2025 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे असं जर तुम्हाला विचारलं, भारताचे स्थान 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं 130वे. कितवे? 130वे. याच्या अगोदरच्या मानव विकास निर्देशांकामध्ये भारताचे स्थान जे आहे हे आपल्याला पाहायला मिळायचे 133वे 2024च्या मानव विकास निर्देशांकामध्ये. म्हणजे भारतानं 3 अंकांची जी आहे ही 3 अंकांची भर किंवा 3 अंकाने भारताचा मानव विकास निर्देशांक सुधारलेला आपल्याला पाहायला मिळतो. चला, सर्वाधिक मानव विकास निर्देशांक असणारे देश लक्षात घ्या. टॉप 4 लक्षात घ्या. परीक्षेला हे विचारले जातात, म्हणजे तुम्ही राज्यसेवापासून कोणतीही तयारी करा. DMER ची सिरीज हा DMER च्या सिरीजचाच भाग समजा, कारण त्याच्यामध्ये सुद्धा करंट विचारलं जातं. एकच व्यक्ती एक कोणत्या परीक्षेचं शिकवेल? नक्की मी प्रयत्न करतो. धन्यवाद सतीश सर, धन्यवाद. हा, टॉप 4 देश लक्षात असू द्या. सर्वात पहिल्यांदा या वर्षी आपल्याला पाहायला मिळतो आईसलँड. दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतो नॉर्वे नावाचा देश. हे सगळे युरोपियन कंट्री आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे स्वित्झर्लंड. आणि चौथ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे डेन्मार्क नावाचा देश. मित्रांनो, सगळे निर्देशांक घ्या. या सगळ्या निर्देशांकामध्ये हेच लोक का पुढे आहेत? याच्या मागचं कारण काय? जर तुम्ही सायंटिफिकली विचार कराल किंवा असं म्हणूया की तुम्ही जर तर्क लावाल, तर तर्क लावल्यानंतर तुम्हाला असं समजेल की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये, सामान्य माणूस असेल याच्या जीवनामध्ये 3 महत्त्वाच्या अवस्था असतात. एक, सर्वात पहिल्यांदा तो जेव्हा गरीब असतो त्याला पैशाची आवश्यकता असते आणि पैशासाठी तो स्ट्रगल करत असतो. एकदा का भरपूर पैसा आला, म्हणजे विचारधारा सांगतो, युरोपियन लोकांची विचारधारा वेगळी. आपल्या लोकांची करोडो रुपये जरी दिले, तुम्ही हजारो कोटी रुपये तरी दिले, तर त्यांची आस भागत नाही, आणखी पैसा कसा येईल याचा प्रयत्न करत राहतात. परंतु नॉर्मली आपण जेव्हा विचार करतो, मानव म्हणून विचार करतो, एक वेळ अशी येते की तुमची पैशाची भूक मिटलेली असते. मग तुमचं मन झालं म्हणजे तुमचे जे पुढची स्टेप असते ही असते मनशांती, शांत पद्धतीनं जीवन जगणं. हे जे युरोपियन देश आहेत मित्रांनो, जेव्हा आपले शासक 16व्या-17व्या शतकामध्ये एकमेकांमध्ये युद्ध करत होते, एकमेकांमध्ये म्हणजे आपण म्हणूया की
भारतीय शासक असो, तुर्की वगैरे हे सगळे लोक, आशियन शासक असो, आशियन राज्य एशियन राज्य असो, हे एकमेकांमध्ये चालबाजी करायचे, आयशो आराम करायचे, मारामाऱ्या करायचे, मारधोड भरपूर व्हायची राज्यासाठी, याच्यासाठी त्याच्यासाठी. त्यावेळेस हे लोक व्यापार करायचे, युरोपियन लोक. म्हणजे त्यांची जी पैशाची भूक आहे ती 16व्या 17व्या 18व्या शतकामध्ये संपलेली आहे. आता त्यांना वेगळं जीवन पाहिजे, आनंदी जीवन. म्हणून हे जे लोक आहेत ते त्या स्टेपला गेलेले आहेत. समजतंय सगळ्यांना, येते लक्षात? त्यामुळे हे देश कोणत्याही रँकमध्ये पुढे आहेत. चला, सर्वात कमी मानव विकास निर्देशांक असणारे देश जर तुम्हाला विचारले तर सर्वात कमी म्हणजे 193. कारण मानव विकास निर्देशांक जो आहे हा 193 देशांचा असतो. 130वे स्थान 193 पैकी, म्हणून इथं लक्षात घ्या 130वे स्थान आपल्याला पाहायला मिळतं. हा, याचे गुण किती आहेत भारताचे मानव विकास निर्देशांकाचा रँक, म्हणजे आपण असं म्हणूया की त्याचे मार्क्स किती आहेत भारताला, 0.685 एवढे गुण आपल्याला भारताला यावर्षी मिळालेले पाहायला मिळतात. आपण मध्यम मानव विकासाच्या अवस्थेमध्ये आहोत. 193व्या क्रमांकावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ते म्हणजे दक्षिण सुदान. कोणता देश? दक्षिण सुदान, सॉरी, हा बरोबर आहे, दक्षिण सुदान. 192व्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतं सोमालिया. सोमालिया आफ्रिका खंडातला. 191व्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतं मध्य आफ्रिका प्रजासत्ताक. मध्य आफ्रिका प्रजासत्ताक. आणि 190व्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतो, 4 देश देतोय कमीवाले सुद्धा, 190व्या क्रमांकावर आहे चाड. हे सगळे आफ्रिका खंडातले देश आहेत. भारताचं स्थान कितवं आहे? भारत मानव विकास निर्देशांकामध्ये 2025च्या 130वे स्थान भारताचं पाहायला मिळतं, 130. हा, मुळात समाधानी नसते. काय असतं, मानो तो गंगा मा, ना मानो तो बहता पाणी. कितीही तुमच्या आयुष्यामध्ये जर दुःख आलं तर लक्षात घ्या की मागचा भूतकाळ आपण बदलू शकत नाही. हे जेव्हा तुमच्या मनाशी तुम्ही ठरवतात तेव्हा तुमच्या दुःखाची तीव्रता, दुःखाची दाहकता कमी होत असते. त्यामुळं आयुष्यात कोणतंही टेन्शन येऊ द्या, फक्त लक्षात घ्या कितीही आपण विचार केला तरी त्याच्यावर आपल्याला, आपण भूतकाळ बदलू शकत नाही, मात्र या भूतकाळामध्ये आपण आपलं भविष्य बिघडू शकतो भूतकाळामुळे. त्यामुळे लक्षात घ्या, कधीच कोणतंही टेन्शन येऊ द्या, लक्षात ठेवा हे आपण बदलू शकत नाही ना, आनंदी जगायचं. घ्या घ्या पुढचा निर्देशांक, वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 मध्ये महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे? मित्रांनो, नीती आयोगानं यावर्षी पहिल्यांदाच भारतातील राज्यांचं वित्तीय आरोग्य कसं आहे, आपण जसं आता चर्चा करत होतो आरोग्याबद्दल, तसं भारतातील वित्तीय आरोग्य कसं आहे हे पाहण्यासाठी, म्हणजे हे राज्याचं तपासण्यासाठी एक निर्देशांक जारी केला. त्याला आपण म्हटलं की वित्तीय आरोग्य निर्देशांक. आता मला तुम्ही कमेंटमध्ये नीती आयोगाचा फुल फॉर्म सांगायचा आहे. इथं मी लिहितोय नीती आयोग, NITI. हे कमेंटमध्ये मला सांगा याचा फुल फॉर्म. सर्वात पहिल्यांदा हा निर्देशांक जाहीर कोण करतं? लक्षात घ्या, हा अहवाल किंवा निर्देशांक म्हणा, हा जाहीर केलेला आहे ते म्हणजे नीती आयोगाने. नीती आयोगाने, इथं मी लिहितोय नीती आयोग. त्याच्यानंतर पुढं मित्रांनो, एकूण किती राज्याचा याच्यामध्ये समावेश आहे? किती राज्य आहेत? तर मित्रांनो, भारतातील सगळे राज्य न घेता, म्हणजे त्यांचं राज्याचं आर्थिक आरोग्य कसं हे तपासण्यासाठी सर्वात पहिला निर्देशांक असल्यामुळे 18 राज्य आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. किती? 18 राज्य. क्लिअर? चला, बर, याच्यासाठी मित्रांनो हे वित्तीय आरोग्य मोजण्यासाठी आपण मूल्यांकन वर्ष कोणतं घेतलं? मूल्यांकन वर्ष, कोणत्या वर्षाचं मूल्यांकन केलेलं आहे हेही लक्षात घ्या. याच्यासाठी एक वर्ष निवडण्यात आलं, मूल्यांकन वर्ष 2022-23 हे मूल्यांकन वर्ष याच्यामध्ये निवडण्यात आलं. मित्रांनो लक्षात घ्या, या मूल्यांकन वर्षानुसार म्हणजे आणखी एक महत्त्वाचं, याचा उद्देश काय? उद्देश काय? हा अहवाल जारी करण्याचा उद्देश, याचा उद्देश असा आहे की भारतातील जे राज्य आहेत या राज्यांचे वित्तीय आरोग्य मूल्यांकन करणे. वित्तीय आरोग्य मूल्यांकन करणे. आरोग्य मूल्यांकन. मित्रांनो, पहिला नीती आयोगाचा हा निर्देशांक आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. राईट?
100% याचा फुल फॉर्म आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हा पहिला अहवाल असल्यामुळे तुम्हाला परीक्षेला प्रश्न, जर तुम्ही कंबाईनची तयारी करणार असाल तर तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो की वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 मध्ये वित्तीय आरोग्य मोजण्यासाठी किंवा वित्तीय आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी एकूण किती घटक विचारात घेतले गेले? एकूण 5 घटक विचारात घेतले गेले. हे थोडंसं तुमचं जनरल नॉलेज इथं वाढतं. हा PDF देतोय प्रीती मॅडम, तुम्ही आता जॉईन झालाय काय? की मी म्हटलं नाही, हे सगळं जे मी देतोय हे सगळं घेतोय, हे आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकणार आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. चला, जे मुलं नवीन आहेत लेक्चर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. 5 घटक विचारात घेतले जातात. एखाद्या राज्याचं किती वित्तीय आरोग्य आहे. आपलं जसं आरोग्य जेव्हा बिघडतं आपण डॉक्टरकडे जातो, तर डॉक्टर पहिल्यांदा BP तपासतं, त्याच्यानंतर मग म्हणतं की अगोदर रक्त तपासूया. तसं 5 घटकाचा आधार घेतला जातो एखादा राज्य किती आर्थिकदृष्ट्या बिमार आहे हे शोधण्यासाठी. पहिलं, त्या राज्याच्या खर्चाची गुणवत्ता कशी आहे. खर्चाची गुणवत्ता म्हणजे बिनकामाचा खर्च करते का हे याच्यामध्ये विचारात घेतलं जातं. दुसरं, महसूल गोळा करणे, महसूल व्यवस्थित गोळा होतोय का, महसूल गोळा करणे. तिसरं महत्त्वाचं घटक आपल्याला विचारात घेतला जातो तो म्हणजे राजकोषीय विवेक, म्हणजे राजकोषाचा वापर करत असताना खर्च, अवास्तव खर्च होणे याच्याकडे लक्ष दिलं जातं का. त्याच्यानंतर कर्जाच्या ओझ्याचे मूल्यांकन, कर्जाच्या ओझ्याचे मूल्यांकन म्हणजे जेवढं कर्ज राज्यांनी घेतलंय खरंच ते तेवढे लवकर फेडू शकतात का, असं सगळं. आणि 5वा घटक विचारात घेतला जातो कर्ज शाश्वतता. शाश्वतता, ठीक आहे. हे 5 घटक विचारात घेतले जातात. चला, आता हे याचा सगळ्यांचा आधार घेऊन नीती आयोगाने 18 राज्यांचं आपण असं म्हणूया की आर्थिक आरोग्य तपासलं. याच्यामध्ये मित्रांनो पहिला क्रमांक लागला ओडिसा राज्याचा टॉप 8 मध्ये. इथं मी शॉर्ट फॉर्म बरं ठीक आहे, लॉंग फुल याच्यामध्ये लिहितोय. ओडिसा पहिल्या क्रमांकावर आलं, ओडिशा. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतं छत्तीसगड, छत्तीसगड. तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे गोवा, ज्याचं वित्तीय आरोग्य चांगलं आहे. चौथं राज्य आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे झारखंड. 5वं राज्य आपल्याला इथं पाहायला मिळतं ते म्हणजे गुजरात. आणि 6व्या क्रमांकावर आहे आपलं महाराष्ट्र. 6व्या क्रमांकावर महाराष्ट्र. काय विचारलंय आपल्याला, महाराष्ट्राचा आकडा विचारलाय. सर्वात शेवटी 18वे राज्य जर विचारले 18व्या क्रमांकाचे, तर त्याचं नाव आपल्याला पाहायला मिळतं पंजाब. कोणतं राज्य, कितवं, 18वं, पंजाब. ठीक आहे, त्याच्या खालचंही देतोय. 17वे जर विचारले, 17वे राज्य आहे आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेश. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला 16वे विचारले, 16वे राज्य आहे पश्चिम बंगाल. महाराष्ट्राचा क्रमांक लक्षात ठेवा आणि टॉप 4 राज्य इथं लक्षात ठेवा. तुमचं उत्तर असणार आहे 6व्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. कशामध्ये, वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 मध्ये. मित्रांनो, या निर्देशांकाची ही पहिली आवृत्ती आहे, त्यामुळे परीक्षेला विचारली जाऊ शकते. पहिली आवृत्ती, पहिल्यांदाच असं काहीतरी नीती आयोगानं केलेलं आहे. नीती आयोगानं हा निर्देशांक मोजलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, चलो. समजतंय का रे व्यवस्थित? ठीक आहे ना. निर्देशांक असेच येतात, त्याच्यामध्ये काही जणांना खूप बोर होत असं आकडेवारी, परंतु हे लेक्चर फक्त एकदाच नाही, याच्यानंतर परत एकदा हे लेक्चर पहा आणि याच्यामधले महत्त्वाचे मुद्दे आणखी नोंद करून घ्या. हे तुमच्या डायरेक्ट ब्रेनमध्ये निघून जातं, म्हणजे ब्रेनमध्ये बरोबर घुसून जातं. ठीक आहे, चला घ्या. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हा, जागतिक भूक निर्देशांक 2024 मध्ये भारताचे स्थान काय आहे, ज्याला आपण ग्लोबल हंगर इंडेक्स असं म्हणतो. ग्लोबल हंगर इंडेक्स, जागतिक भूक निर्देशांक 2025, भारताचं स्थान काय. चला, उत्तर तुम्ही देताय तोपर्यंत लक्षात घ्या, हा निर्देशांक जाहीर कोण करतं हे महत्त्वाचं आहे. जागतिक भूक निर्देशांक, मित्रांनो, जागतिक भूक निर्देशांक जाहीर केला जातो कन्सर्न
एक संस्था आहे कन्सर्न वर्ल्ड वाईड हा आलेला प्रश्न आहे TCS आपलं IBPS ला. कन्सर्न वर्ल्ड वाईड व वेल्थंगर हिल्फे ही संस्था, ठीक आहे, ही संस्था जाहीर करते. पुढे तुम्हाला याच्याबद्दल विचारलं जाईल की मित्रांनो याचा स्कोर जे आहे किंवा याचं मूल्यांकन कसं असतं. तर मित्रांनो याचं मूल्यांकन जे आहे हे 0 ते 100 असं केलं जातं. एखाद्या देशाचा स्कोर हा जर 100 असेल याचा अर्थ समजून जायचा 100 स्कोर म्हणजे या देशाची सर्वात वाईट स्थिती आहे भूक निर्देशांकामध्ये, सर्वात वाईट स्थिती. आणि जर 0 जर एखाद्या देशाचा भूक निर्देशांक असेल तर समजायचं इथं भूक बळी नाही किंवा इथं भूक निर्देशांक किंवा भूक नसणे तुम्ही असं म्हणू शकता. ठीक आहे. चला हा एकूण किती देशाचा मिळून केला जातो तर मित्रांनो एकूण 127 देशांचा हा निर्देशांक जो आहे हा निर्देशांक मोजला जातो. मित्रांनो लक्षात घ्या भारत कितव्या स्थानावर आहे या निर्देशांकामध्ये. भारताचं स्थान आहे 105. भारत जो आहे हा भारत कितव्या स्थानावर आहे, हा आहे 105व्या स्थानावर. 105वे स्थान भारताचे. बर भारताचे गुण किती आहेत, भारताचे अंक, तर भारताचे गुण आपल्याला पाहायला मिळतात 27.3. आणि भारतामध्ये मित्रांनो गंभीर उपासमारीची स्थिती आहे. गंभीर उपासमारी, गंभीर उपासमारी. ठीक आहे. चलो आता पुढं या निर्देशांकामध्ये टॉप 5 म्हणजे जिथं म्हणजे 0 कमी उपासमार आहे असे टॉप 5 देश जर तुम्हाला विचारले, पहिल्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतो बेलारूस. बेलारूस जिथे 0च्या आसपास आपल्याला निर्देशांक पाहायला मिळतो. दुसरा आहे बोस्निया. बोस्निया. तिसरा देश आपल्याला इथे पाहायला मिळतो तो म्हणजे चिली नावाचा देश, चिली. आणि चौथ्या क्रमांकावर आहे चीन. जागतिक भूक निर्देशांकामध्ये 0च्या आसपास निर्देशांक असणारे हे देश आहेत. सर्वाधिक भूकबळी किंवा सर्वाधिक वाईट परिस्थिती असणारे जे देश आहेत यापैकी पहिला देश आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे सोमालिया. हे सगळे आफ्रिका खंडातले देश आहेत बरं का. सोमालिया. दुसरा देश आपल्याला इथं पाहायला मिळतो ते म्हणजे येमेन. तिसरा देश आपल्याला इथं पाहायला मिळतो तो म्हणजे चाड. आणि चौथा देश आपल्याला इथं पाहायला मिळतो तो म्हणजे मादागास्कर. मादागास्कर. कोणता देश, मादागास्कर. इथं बघा भारताचे स्थान कितवे, तर भारताचे स्थान आपल्याला 105वे पाहायला मिळतं. कशामध्ये, जागतिक भूक निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 मध्ये. हा काही पण खातात म्हणून ते लोक उपाशी राहत नाहीत. ठीक आहे. चला चला याचं पुढे. मादागास्कर आफ्रिका खंडामध्येच आहे. पुढचा प्रश्न, 7व्या वार्षिक जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2025 मध्ये कोणता देश जगातील 5व्या क्रमांकाचा सर्वात प्रदूषित देश बनला आहे. बघा एक संकल्पना आहे छोटीशी, ही संकल्पना तुम्हाला मी समजून सांगतो. या संकल्पनेचं नाव आहे PM 2.5. PM 2.5. PM 2.5 म्हणजे काय मित्रांनो, आपल्या आपण असं म्हणूया की हवेची गुणवत्ता जी आहे ही ठरत असते त्याच्या आतमध्ये असणाऱ्या घटकांवरून. मित्रांनो PM 2.5 हा जो घटक आहे याचा अर्थ असा पार्टिकल, असा सूक्ष्मकण ज्याचा डायमीटर जो आहे, ज्याचा व्यास 2.5 मायक्रोमीटर एवढा आहे. हा कण आपल्या नाकाद्वारे आपल्या श्वसनामध्ये जातो आणि आपल्याला आरोग्याची समस्या निर्माण करतो. याचा आकार किती असतो मित्रांनो, ह्या पार्टिकलचा साधारणतः आकार जर आपण धरला तर आपला जो केस आहे या केसाच्या जवळपास 3% एवढाच याचा आकार असतो. असं म्हटलं जातं की याचं हवेमध्ये जेवढं प्रमाण जास्त तेवढी हवा प्रदूषित आणि तेवढ्याच पद्धतीनं लोकांना श्वसनाचे आजार सर्वात जास्त होतात. म्हणून मित्रांनो जागतिक बँकेनं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं असं सांगितलेलं आहे की एखादा देश जो आहे ह्या देशानं वार्षिक PM 2.0
या पार्टिकल किंवा एवढ्या छोट्या पार्टिकलचं उत्सर्जनचं प्रमाण किती असावं, तर 5 मायक्रोग्राम पर सेंटीमीटर सॉरी पर मीटर क्यूब एवढं हे प्रमाण असावं असं WHनं सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो केवळ 7च देश आहेत जे हे प्रमाण हे स्टँडर्ड मेंटेन करतात, उत्सर्जन करत नाहीत. आपण समजा पेट्रोलियम पदार्थ झाले, एखाद्या गाडीवरून आपण जातोय, गाडीतून निघणारा धूर, या धुरामध्ये हे पार्टिकल सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतात आणि जे आपल्या श्वसनासाठी घातक असतात. आपल्या नाकातून आत जात असताना आपल्या नाकामध्ये जेवढीही काही फिल्टर सिस्टीम आहे या फिल्टर सिस्टीममध्ये ते सापडत नाहीत, आपल्या फुफ्फुसात जातात आणि आपल्याला पुढं म्हणजे फुफ्फुसाच्या आजाराला सामोरं जावं लागतं, दम्याचे आजार याच्यापासून होतात. ह्याचबरोबर आपली भारताची जी प्रदूषण नियंत्रण संस्था आहे, या प्रदूषण नियंत्रण संस्थेनं हीच आकडेवारी जी आहे ही थोडीशी वाढून दिलेली आहे. हे प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे हे सांगते 40 मायक्रोग्राम पर मीटर क्यूब एवढं जर याचं प्रमाण हवेमध्ये असेल तर ते नॉर्मल आहे. मात्र WHO 5 मायक्रोग्राम पर मीटर क्यूब एवढं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. हे प्रमाण मेंटेन न करणारे देश याला प्रदूषित देश असे म्हटले जातात. जगामधील टॉप प्रदूषित देश जर आपण पाहिले टॉप 5 याच्यामध्ये पहिला क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे पाकिस्तान या देशाचा. पहा एक मिनिट, प्रदूषित देश विचारले ना. हा पहिला क्रमांक आहे चाड या देशाचा 1 नंबर. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक आहे बांगलादेशचा. तिसरा क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे पाकिस्तानचा प्रदूषित देशांमध्ये. आणि चौथा क्रमांक पाहायला मिळतो आपल्याला कांगोचा. 5व्या क्रमांकावर आहे भारत. 5व्या क्रमांकावर काय आहे? भारत. जगातील प्रदूषित देशापैकी 5व्या क्रमांकावर आपला भारत आहे. ऑप्शन क्रमांक 4 तुमचं बरोबर आहे. परत याच रिपोर्टमध्ये जगातील टॉप प्रदूषित शहरे सुद्धा दिलेली आहेत. टॉप 5 प्रदूषित शहरे. मित्रांनो या जगातील टॉप 5 प्रदूषित शहरांची लिस्ट बघण्या अगोदर जगातील जे 20 प्रदूषित शहरे आहेत या 20 प्रदूषित शहरांपैकी 13 प्रदूषित शहरे जी आहेत हे आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतात. कुठं पाहायला मिळतात? भारतामध्ये. टॉप 5 प्रदूषित शहरांची लिस्ट जर आपण काढली तर पहिल्या क्रमांकावर आपल्याला आपल्या भारतातील आसाम आणि मेघालयाच्या बॉर्डरवरचं एक ठिकाण पाहायला मिळतं. त्याचं नाव आहे बर्नीहाट. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतं भारताचं राजधानी क्षेत्र ते म्हणजे दिल्ली. तिसऱ्या क्रमांकावरचं आपल्याला पाहायला मिळतं कारागोंडा नावाचं गाव आहे. कारागंडा हे शहर आहे तिसऱ्या क्रमांकावर. चौथ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे लाहोर पाकिस्तानमधलं. आणि 5व्या क्रमांकावर आपल्याला हरियाणा राज्यामधलं पाहायला मिळतं फरीदाबाद. हे जगातले टॉप 5 प्रदूषित शहर जे तुम्हाला विचारले जातील हे भारतामध्ये अशा पद्धतीनं टॉप 20 पैकी 13 भारतामध्ये आहेत. टॉप 5 देशांमध्ये भारत 5व्या स्थानावर आहे, पाकिस्तान 3ऱ्या, चाड पहिल्या, बांगलादेश 2ऱ्या. तर इथं ऑप्शन क्रमांक 4 भारत हे जे आहे हे उत्तर तुमचं बरोबर असणार आहे. क्लिअर? इथपर्यंत कोणाला अडचण? चला घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर. हा जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये भारताचे स्थान काय आहे? जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये भारताचे स्थान काय आहे? चला बाकी अवांतर गप्पा नको कमेंट मध्ये. भारताचे स्थान. चला जे मुलं नवीन आहेत लेक्चर लाईक करा. भारताचे स्थान मित्रांनो लक्षात घ्या. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025 याच्याबद्दल आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा विचारलं जातं तुम्हाला ही जाहीर कोण करतं? जाहीर करणारी संस्था लक्षात घ्या. ही परीक्षेला विचारली जाते. मित्रांनो जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 ही जाहीर करत असते इन्स्टिट्यूट
इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस, इकॉनॉमिक्स अँड पीस ही संघटना ही जाहीर करत असते. ही कितवी आवृत्ती आहे हा निर्देशांक जाहीर करण्याची? तर मित्रांनो, ही जी आवृत्ती आहे ही आपल्याला पाहायला मिळते 14वी आवृत्ती, सॉरी 12वी आवृत्ती आहे, 12वी आवृत्ती. भारताचं स्थान कितवं आहे? भारताचं स्थान, तर भारताचं स्थान 14वे आहे मित्रांनो, 14वे. जर तुम्हाला विचारलं टॉप 3 देश या निर्देशांकानुसार, टॉप 3 देशापैकी किंवा टॉप 5 जरी दिले तरी चालतं, सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतो बुर्किना फासो. किती दहशतवादी एका वर्षामध्ये दहशतवादी हल्ले त्या देशामध्ये झाले किंवा दहशतवादी कारवाया त्या देशामध्ये झाल्या, याच्यावरून हा निर्देशांक ठरत असतो. एक पहिल्या क्रमांकावर बुर्किना फासो, हा देश आफ्रिका खंडामध्ये आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे पाकिस्तान, पाकिस्तान. तिसऱ्या क्रमांकावर आहे माली, माली नावाचा देश. चौथ्या क्रमांकावर आहे सिरिया, सिरिया. आणि 5व्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे नायजर देश, नायजर देश. मित्रांनो, मुख्यतः एकूण 100 देश जे आहे, या 100 देशांचे निर्देशांक हे काढले जातात. जर 100वा देश तुम्हाला विचारला, 100वा देश, तर त्याचं उत्तर आहे झिम्बाब्वे, झिम्बाब्वे. क्लिअर, येते लक्षात? तर या ठिकाणी भारताचं स्थान कितवं आहे? तर भारताचं स्थान 14वं. ऑप्शन क्रमांक 1 जे आहे, 1 या ठिकाणी बरोबर आहे. हा रेकॉर्डेड लेक्चर बघता येईल, काय हरकत नाही ना. तुम्ही लाईव्ह सोडून परत रेकॉर्डेड लेक्चर पाहू शकता. म्हणून म्हणलंय की हे जे निर्देशांक आहेत एकाच वेळी तुमच्या डोक्यामध्ये जाणार नाहीत, त्यामुळे नंतरही तुम्ही हे निर्देशांक पाहू शकता. ठीक आहे. चालायचं पुढं. ही पीपीटी अवेलेबल करून देतो मी, घ्या. पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा. ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2025 मध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे? ऊर्जा संक्रमण निर्देशांक, एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स, ज्याला आपण ऊर्जा संक्रमण निर्देशांक म्हणतो, याच्यामध्ये भारताला कितवे स्थान मिळालेले? सर्वात पहिल्यांदा हा जो निर्देशांक आहे, हा निर्देशांक जाहीर कोण करतं? जाहीर करणारी संस्था आहे जागतिक आर्थिक मंच, जागतिक आर्थिक मंच, वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरम ज्याला आपण म्हणतो, ही संस्था जाहीर करत असते. त्यामुळे आपल्याला हे महत्त्वाचं आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरम. इथं मी लिहितोय वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरम. ठीक आहे. पुढे चला मित्रांनो, हा जो निर्देशांक आहे, म्हणजे या निर्देशांकामध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? भारताचं स्थान तुम्हाला जर विचारलं तर भारत हे 7व्या स्थानावर आपल्याला पाहायला मिळतं, सॉरी 71व्या स्थानावर पाहायला मिळतं, 71व्या. बर, एकूण किती देश आहेत? एकूण देश आहेत 118 देश. किती? 118. इथं 71 दिसते, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी तुमचं बरोबर आहे. 71व्या स्थानावर भारत पाहायला मिळतो. एकूण 118 देश आहेत. पुढं मित्रांनो, 2024 मध्ये जर विचारलं, 2024 मध्ये भारत कितव्या स्थानावर होता? तर भारताचे स्थान 63वे होते. किती? 2024 मध्ये. पुढे चला मित्रांनो, हा 3 स्तंभावर आधारित निर्देशांक आहे. या निर्देशांकाचे 3 स्तंभ आहेत, परीक्षेला विचारले जाऊ शकतात जर तुम्ही कंबाईन किंवा IBPS ची तयारी करणार असाल. पहिला स्तंभ आहे ऊर्जा सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा. दुसरा स्तंभ आपल्याला याचा पाहायला मिळतो पर्यावरणीय स्थिती, पर्यावरणीय स्थिती. आणि तिसरा स्तंभ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे ऊर्जा समानता. 3 नंबर, ऊर्जा समानता, ऊर्जा समानता. क्लियर? पुढे मित्रांनो, टॉप 3 जर तुम्हाला विचारले या ऊर्जा संक्रमणीय निर्देशांक 2025 मध्ये, टॉप 3 देश कोणते? तर टॉप 3 देशापैकी पहिला देश आपल्याला पाहायला मिळतो स्वीडन. स्वीडन. भारताचं स्थान 71वे, हे तर लक्षात ठेवाच. सर्वात पहिले 3 लक्षात ठेवा. दुसरा आहे फिनलँड, फिनलँड, ज्याच्यामध्ये शेवटच्या 3ची किंवा टॉप 5ची गरज आहे, तेच मी तुम्हाला देईल. तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे डेन्मार्क.
कोणता देश? डेन्मार्क. बर. 118व्या क्रमांकावर कोणता देश आहे? 118वा. 118व्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो कांगो नावाचा देश. कांगो. भारताचं स्थान लक्षात असू द्या. 71वे स्थान भारताचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. हा GSGK बॅच आहे ना, बॅच आहे. SK एज्युकेशन ॲप डाउनलोड करा, तिथून तुम्ही बॅच परचेस करू शकता. क्लिअर? चला घ्या पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हा. शाश्वत विकास उद्दिष्टे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? मित्रांनो तुम्हाला माहित आहे 2015 मध्ये जी शाश्वत विकास उद्दिष्टे दिली होती, ही शाश्वत विकास उद्दिष्टे दरवर्षी किती देश किती पद्धतीने ते शाश्वत विकास उद्दिष्टे गाठतात याच्यावरून हा निर्देशांक जाहीर केला जातो. हा आजपासून तुम्हाला म्हटलं 999 प्राइस आहे, कारण काही टेक्निकल गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये ऍड झालेल्या आहेत त्यामुळं. आणि मी तर मेहनत तुम्हाला माहित आहे, डिटेल त्याच्यामध्ये परिपूर्ण मेहनत घेतलेली आहे, त्यामुळं 100% तुमची ती गुंतवणूक तुमच्या कामी येणार आहे. ही गुंतवणूक आहे तुमची. चला आता शाश्वत विकास उद्दिष्टे याच्यावर आपण फोकस करूया. मित्रांनो शाश्वत विकास उद्दिष्टाची ही कितवी आवृत्ती आहे असं जर तुम्हाला विचारलं, आवृत्ती कितवी आहे, तर ही आवृत्ती आपल्याला पाहायला मिळते ती 10वी आवृत्ती. कितवी? 10वी आवृत्ती आहे. पुढे मित्रांनो ही जाहीर कोण करतं? नेहमीप्रमाणे जाहीर कोण करतं? तर मित्रांनो लक्षात घ्या, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहे, ह्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट एक आपलं युनोमध्ये एक डिपार्टमेंट आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट सॉल्युशन नेटवर्क असं त्याचं नाव आहे. SDSN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सॉल्युशन नेटवर्क हा अहवाल जाहीर करत असतं. आताचा जो अहवाल जाहीर केलेला आहे, हा अहवाल जाहीर केलेला आहे जून 2025ला. लेटेस्ट अहवाल आहे. याच्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या भारताचे स्थान कितवे आहे, तर भारताचे स्थान आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं ते म्हणजे 99वे. 99व्या स्थानावर आपल्याला भारत पाहायला मिळतो. हेच जर 2024चं भारताचं स्थान पाहिलं तर आपल्याला 109वे स्थान भारताचे पाहायला मिळते. त्याच्यानंतर टॉप 3 देश किंवा तुम्ही याच्यामध्ये टॉप 5 देशही घेऊ शकता. याच्यामध्ये पहिला देश तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे फिनलँड. इथं सुद्धा युरोपियन देश आहे. दुसरा देश आपल्याला इथं पाहायला मिळतो, दुसरा देश, त्या देशाचं नाव आहे स्वीडन. फक्त खालीवरी होतात मात्र देश तेच. तिसरा देश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो डेन्मार्क. आणि चौथा देश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तो म्हणजे जर्मनी. कशामध्ये? शाश्वत विकास उद्दिष्टे या देशांनी ठराविक वेळेमध्ये त्यांना दिलेले टार्गेट जे आहेत हे अचीव केलेले आहेत. सर्वात कमी शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करणारा किंवा रँकमध्ये सर्वात कमी असणारे 4 देश जर तुम्हाला विचारले, पहिल्या क्रमांकावर आहे दक्षिण सुदान. पहिल्या क्रमांकावर म्हणण्यापेक्षा मी डायरेक्टली हा जो अहवाल आहे हा 167 देशांचा असतो. 167व्या स्थानावर मी घेतोय 167. दक्षिण सुदान 166. 166व्या स्थानावर आपल्याला पाहायला मिळतं मध्य आफ्रिका प्रजासत्ताक. मध्य आफ्रिका प्रजासत्ताक हा देश. त्याच्यानंतर 165व्या स्थानावर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे चाड नावाचा देश. आणि 164व्या स्थानावर पाहायला मिळतं सोमालिया. कोणता देश? सोमालिया. क्या लिया? सोमालिया. चलो भारताचं स्थान विचारले, भारत 99व्या स्थानावर आहे, 99. ठीक आहे. चलो राइट. हा डेटा खूप आहे म्हणण्यापेक्षा प्रामाणिकपणे मेहनत घेऊन घेतलेलं आहे. 200+ लेक्चर आहेत आणि आणखी 50-60 लेक्चर ॲड होतील त्याच्यामध्ये. ठीक आहे. घ्या पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हा. जागतिक लिंगभेद निर्देशांकामध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स. मित्रांनो इथं मी लिहितोय ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स.
जेंडर गॅप इंडेक्स. INDEX 2025. आता एक 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 याच्याबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी. सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, हा जो निर्देशांक आहे हा जाहीर कोण करतं असं जर तुम्हाला विचारलं, हा निर्देशांक जाहीर करतं जागतिक आर्थिक मंच, वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरम याला आपण म्हणतो. वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरम ही संस्था जाहीर करत असते. भारताचं स्थान कितवं आहे असं जर तुम्हाला विचारलं, या निर्देशांकामध्ये भारताचं स्थान मित्रांनो 131वे आपल्याला पाहायला मिळतं. किती? 131वे. किती पैकी? 148 पैकी. म्हणजे भारतामध्ये लिंगभेद आताही आहे, स्त्री पुरुष समानता पूर्णता नाही. असं म्हटलं जातं की मित्रांनो, याच अहवालामध्ये असं म्हटलं जातं की जगामध्ये स्त्री पुरुष समानता जर आणायची असेल तर येणाऱ्या 132 वर्षामध्ये जगामध्ये स्त्री पुरुष समानता होऊ शकते, तोपर्यंत स्त्री पुरुष समानता होणार नाही. कारण इतके बरेचसे देश म्हणजे इक्वली जर जगाला म्हणजे हे बघायचं आहे, म्हणजे व्यवस्थित जर जगामध्ये स्त्री पुरुष समानता याला येणारे 132 वर्ष लागतील. असो, लक्षात घ्या मित्रांनो, याची स्केल जी आहे ही 0 ते आपल्याला 1 पाहायला मिळते. 1 याचा अर्थ आहे पूर्ण लैंगिक समानता, पूर्ण लैंगिक समानता. आणि 0 म्हणजे काय? 0 म्हणजे शून्य लैंगिक समानता, समानता. ठीक आहे, चला असू द्या. आता आपण येऊया टॉप देश. हे 0 समानता, समानता नसणं. टॉप महत्त्वाचे देश जे तुम्हाला विचारले जातील, टॉप 3 देश. मित्रांनो, सर्वाधिक जेंडर गॅप इंडेक्स मध्ये पहिल्या स्थानावर सर्वाधिक क्रमांक घेऊन असणारा देश आहे, त्याचं नाव आहे आईसलँड. कोणता देश? आईसलँड नावाचा देश. दुसरा देश आपल्याला इथं पाहायला मिळतो तो म्हणजे फिनलँड नावाचा देश. आणि 3 नंबर आहे नॉर्वे नावाचा देश. नॉर्वे. सर्वात कमी जेंडर गॅप्स. चौथाही देऊ का? ठीक आहे, आलं तर एखादा प्रश्न. चौथा हा युनायटेड किंगडम, UK आहे. सर्वात कमी जेंडर गॅप इंडेक्सचा आकडेवारी असणारा देश म्हणजे गुण सर्वात कमी असणारा देश. पहिला देश आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता 148वा देश जो आहे, 147वा देश, 146वा देश, 145वा देश. ठीक आहे, 148वा देश आपल्याला पाहायला मिळतो पाकिस्तान, PAK असं येतोय. सर्वाधिक लिंग म्हणजे सर्वात कमी याचे अंक आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा देश आहे सुदान, तिसरा देश आहे चाड, चौथा देश आहे इराण. कोणता? इराण हा देश. ठीक आहे, या निर्देशांकाची सुरुवात मित्रांनो 2006 पासून झालेली आहे. सुरुवात 2006 म्हणजे हा 9वी आवृत्ती आपल्याला पाहायला मिळते 2006 पासून. मग भारत कितव्या क्रमांकावर आहे? 131व्या. ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे 2 तुमचं इथं बरोबर आहे. धन्यवाद गणेश सर, धन्यवाद. ठीक आहे, चला घ्या पुढचा आहे जागतिक पर्यटन अर्थव्यवस्था 2024-25च्या यादीनुसार भारताचे स्थान काय आहे. मित्रांनो, पर्यटनाचा आधार घेत पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था जर निर्माण केल्या तर जगातील कोणते देश टॉप 10 मध्ये असतील यासाठी पर्यटन अर्थव्यवस्था अहवाल जाहीर करण्यात आला. आपला असं म्हणूया की अशी सूची जाहीर करण्यात आली 10 देशांची. ही जाहीर कोणी केली असं जर तुम्हाला विचारलं, ही सूची जाहीर, तर मित्रांनो ही सूची जाहीर केलेली आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे विश्व यात्रा व पर्यटन परिषद. विश्व यात्रा व पर्यटन परिषद याने जाहीर केली. बरं, पुढे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं मित्रांनो याच्यामध्ये भारताचं स्थान जे आहे किंवा भारताचं पर्यटन योगदान किती आहे. मित्रांनो, भारताचे योगदान जर आपण पाहिलं तर प्रतिवर्षी भारतामध्ये पर्यटनापासून येणारं उत्पन्न हे डॉलरमध्ये आपण जर पाहिलं तर 231.6 अब्ज डॉलर एवढं पाहायला मिळतं, अब्ज डॉलर्स. आणि या क्रमानुसार भारताचे स्थान जे आहे हे आपल्याला 8 भरते. 8वे स्थान भारताला प्राप्त होते. किती पैकी? 10 पैकी. 10 पैकी. मग टॉप 3 लक्षात घ्या ज्यांची नावं.
जे टॉप 3ला आहेत. टॉप 3मध्ये पहिल्यांदा आहे USA. USA या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर. यादी आहे पर्यटन अर्थव्यवस्था कोणत्या देशाची स्ट्रॉंग आहे. दुसरा क्रमांक आहे चीन. चीनमध्ये पर्यटन अर्थव्यवस्था स्ट्रॉंग आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे जर्मनी. इथे सुद्धा पर्यटन अर्थव्यवस्था आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळते. 10व्या क्रमांकावर तुम्हाला जर विचारलं तर स्पेन आहे. 9व्या क्रमांकावर आहे इटली. तरी सुद्धा भारताला आपलं व्यवस्थित पद्धतीनं पर्यटन धोरण जाहीर करता येत नाही. 8व्या क्रमांकावर भारत. मग या प्रश्नाचं उत्तर आहे 8व्या क्रमांकावर भारत आहे 8. ठीक आहे, चलो. समजतंय, येतं लक्षात. शेवटचा निर्देशांक आहे. निर्देशांकाचं नाव आहे जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक, ज्याला तुम्ही म्हणता जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक. वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक, प्रेस फ्रीडम इंडेक्स तुम्ही त्याला म्हणतो. प्रेस फ्रीडम इंडेक्स. हां, सर्वात पहिल्यांदा ही जाहीर करणारी संस्था लक्षात घ्या. कोणती संस्था हा इंडेक्स जाहीर करते? प्रेस फ्रीडम इंडेक्स जाहीर करणारी संस्था आहे रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स. विदाउट बॉर्डर. मित्रांनो, ही पॅरिस या ठिकाणची संस्था. ही संस्था दरवर्षी कोणत्या देशामध्ये वृत्तपत्राला किती स्वातंत्र्य दिलं जातं याच्यावरून हा रिपोर्ट काढत असते. एकूण किती देशांचा हा रिपोर्ट काढते? तर मित्रांनो, एकूण देशांची संख्या 180. 180 देशांचा रिपोर्ट. भारत कितव्या स्थानावर आहे? मित्रांनो, या रिपोर्टनुसार भारताचं वृत्तपत्र स्वातंत्र्य, प्रेस फ्रीडम हे खूप घसरलेलं पाहायला मिळतं. 151व्या स्थानावर असून भारताचे गुण जे आहेत हे गुण आपल्याला पाहायला मिळतात 32.96 एवढे. म्हणजे भारताचं प्रेस स्वातंत्र्य खूप आपल्याला असं म्हणूया की खूप कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, टॉप 3 देश जर तुम्हाला विचारले किंवा टॉप 4 देश जर विचारले तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं नॉर्वे. नॉर्वे जिथं प्रेस फ्रीडम फुल आहे. दुसरं आहे ते म्हणजे एस्टोनिया. एस्टोनिया. तिसरा देश आपल्याला पाहायला मिळतो ते म्हणजे नेदरलँड. आणि चौथा देश आपल्याला इथं पाहायला मिळतो तो म्हणजे स्वीडन, जिथं प्रेस स्वातंत्र्य सर्वाधिक आहे. बरं, आता 180व्या स्थानावर सर्वात कमी प्रेस स्वातंत्र्य असणारा देश, देशाचं नाव या ठिकाणी आहे इरिट्रिया. इरिट्रिया. त्याच्यानंतर 179व्या स्थानावर 179व्या स्थानावर आहे सीरिया. आणि 178व्या स्थानावर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अफगाणिस्तान. शॉर्ट फॉर्म मध्ये AFG लिहितोय. 177व्या स्थानावर आहे उत्तर कोरिया. उत्तर कोरिया. ठीक आहे, इथं लक्षात. तर या ठिकाणी भारताचं स्थान 151वं. ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे ऑप्शन क्रमांक 2 इथं पूर्णपणे बरोबर आहे. ठीक आहे, चला. तर अशा पद्धतीनं हे महत्त्वाचे 14-15 निर्देशांक जे आहेत हे आपले या ठिकाणी संपत आहेत. नक्कीच सर एखाद्या लेक्चरमध्ये मी सांगेल स्ट्रॅटर्जी आणि स्ट्रॉंग पॉईंट. तर जे मुलं याच्या अगोदरचे लेक्चर करंटचे ज्यांना पाहिजे, त्याच्या नोट्स पाहिजेत, आपल्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथून तुम्ही जाऊ शकता. तर याची PDF मी लगेच तुम्हाला लेक्चर संपल्यानंतर अवेलेबल करून देतो. ठीक आहे, चलो. तुमचे मित्र वगैरे कोणी पाहत असतील तर नक्कीच त्यांना लेक्चर शेअर करा. आणि आवडलं असेल तर जाताना लाईक करून जा. या ठिकाणी आज आपण इथं थांबू. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. याच्या पुढचा कोणताही पोर्शन असेल. ठीक आहे, धन्यवाद.